आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा खरं तर आपण फक्त एका व्यक्तीला भेटत नसतो, आपण एका आशेला भेटत असतो. पण त्या पांढऱ्या कोटाच्या मागे एक माणूस असतो, एक असा माणूस ज्याला रोज अशा निर्णयांना सामोरं जावं लागतं जिथे विज्ञान आणि माणुसकी यांच्यात निवड करायची असते. तर आज आपण डॉक्टरांच्या याच नैतिक द्विधेचा जगात डोकावणार आहोत. हे वाक्य आहे ना, ते वैद्यकीय व्यवसायाचं अगदी सार सांगतं. हे नातं इतर कोणत्याही व्यावसायिक नात्यापेक्षा खूप वेगळं आहे, कारण इथे पैशांपेक्षा जीव महत्वाचा असतो. आणि याच विश्वासाच्या पायावर आपली संपूर्ण आरोग्य व्यवस्था उभी आहे. पण हा विश्वास टिकून ठेवणं खरंच इतकं सोपं आहे का? मग या नात्याचा नेमका पाया काय आहे? डॉक्टरांकडून अशा कोणत्या आदर्शांची अपेक्षा केली जाते जे या विश्वासाला आधार देतात? चला बघूया. विचार करा, जवळजवळ 2500 वर्षांपासून डॉक्टर हिप्पोक्रॅटिक शपथ घेऊन आपला व्यवसाय सुरू करतात. ही शपथ म्हणजे एक प्रकारचं वचन आहे, रुग्णाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचं वचन. आणि याच शपथेमधून ही सगळी मूल्य जन्माला येतात. रुग्णाचा जीव वाचवणं, त्यांच्या गोष्टी गोपनीय ठेवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याशी सहानुभूतीने वागणं. पण जेव्हा परिस्थिती इतकी सरळ सोपी नसते, जेव्हा दोन योग्य गोष्टींमध्ये निवड करायची असते, तेव्हा डॉक्टर काय करतात? बरं, त्यांच्याकडे एक नैतिक होकायंत्र असतं, एक अशी चौकट जी त्यांना योग्य मार्ग दाखवते. वैद्यकीय नैतिकतेचा संपूर्ण पाया या 4 स्तंभांवर उभा आहे. स्वायत्तता, रुग्णाचं हित, त्याला कोणतीही हानी न पोचवणे आणि न्याय. हे 4ही स्तंभ डॉक्टरांसाठी एका मार्गदर्शकाप्रमाणे काम करतात, खास करून तेव्हा जेव्हा निर्णय घेणं खूप कठीण होऊन बसतं. यातला पहिला स्तंभ आहे स्वायत्तता. याचा सरळ अर्थ असा की रुग्णाला स्वतःच्या आरोग्याबद्दल निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. म्हणजे डॉक्टर शस्त्रक्रियेचा सल्ला देऊ शकतात, पण ती करायची की नाही हा अंतिम निर्णय पूर्णपणे रुग्णाचाच असतो. त्यांची संमती सगळ्यात महत्त्वाची आहे. दुसरा स्तंभ तर अगदी सोपा आहे, रुग्णाचे हित. म्हणजेच डॉक्टरांनी नेहमी तेच केलं पाहिजे ज्यामुळे रुग्णाचा जास्तीत जास्त फायदा होईल. प्रत्येक निर्णय हा रुग्णाच्या भल्याचा विचार करूनच घेतला गेला पाहिजे. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं तत्त्व आहे हानी न पोचवणे. याचा साधा अर्थ आहे उपचाराचा फायदा होणाऱ्या नुकसानीपेक्षा जास्त असायला हवा. डॉक्टरांनी रुग्णाला बरं करण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्याला अधिक आजारी पाडण्याचा नाही. आणि चौथा स्तंभ आहे न्याय. याचा संबंध थेट संसाधनांच्या योग्य वाटपाशी आहे. समजा अवयवदानासाठी एकाच वेळी अनेक रुग्ण वाट बघत आहेत, तेव्हा कोणाला प्राधान्य द्यायचं हे ठरवताना जात, धर्म किंवा आर्थिक परिस्थिती यांसारख्या गोष्टींचा विचार न करता केवळ वैद्यकीय गरजेनुसारच निर्णय घेतला पाहिजे. ही 4ही तत्त्व ऐकायला आणि कागदावर बघायला खूप आदर्श वाटतात, नाही का? पण खरी कसोटी तेव्हा लागते जेव्हा प्रत्यक्ष परिस्थितीत हीच तत्त्व एकमेकांसमोर उभी ठाकतात आणि मग डॉक्टरांना एका मोठ्या नैतिक पेचाला सामोरं जावं लागतं. आता जरा विचार करा, एक असा रुग्ण आहे जो असह्य वेदनेने त्रस्त आहे आणि त्याला आपलं जीवन संपवायचं आहे. इथे एका बाजूला आहे रुग्णाची स्वायत्तता, त्याचा स्वतःचा निर्णय घेण्याचा हक्क, आणि दुसऱ्या बाजूला आहे डॉक्टरांची जीव वाचवण्याची शपथ. डॉक्टर कोणाचं ऐकणार, रुग्णाचं की आपल्या शपथेचं? आणि इथेच तो खरा संघर्ष सुरू होतो. रुग्णाच्या स्वायत्ततेचा आदर करायचा तर जीव वाचवण्याची शपथ मोडते, आणि शपथ जपायला गेलं तर रुग्णाच्या इच्छेचा अनादर होतो. अशा परिस्थितीत योग्य उत्तर शोधणं हे जवळजवळ अशक्य असतं. आणखी एक उदाहरण बघूया. समजा 2 रुग्णांना एकाच जीवनदायी अवयवाची गरज आहे, पण अवयव फक्त एकच आहे. इथे एका रुग्णाचं हित साधणं आणि संसाधनांचं न्याय्य वाटप करणं या 2 तत्वांमध्ये थेट संघर्ष आहे. हा निर्णय फक्त वैद्यकीय नसतो, तो डॉक्टरांच्या माणुसकीची परीक्षा घेणारा असतो. आत्तापर्यंत आपण वैयक्तिक पातळीवरच्या नैतिक द्विधा पाहिल्या, पण अनेकदा खरा गुन्हेगार डॉक्टर नसतो, तर ती व्यवस्था असते, ती सिस्टीम असते ज्यात त्याला काम करावं लागतं. चला त्या वास्तवाकडे एक नजर टाकूया. भारताची आरोग्य व्यवस्था म्हणजे एक प्रकारचं चक्रव्यूह आहे. एकीकडे सरकारी रुग्णालय, दुसरीकडे चकचकीत खाजगी हॉस्पिटल्स, मग धर्मादाय संस्था. या सगळ्यांच्या अपेक्षा आणि नियमांच्या जाळ्यात डॉक्टर अडकलेला असतो, आणि या व्यवस्थेचा दबाव त्याच्या प्रत्येक नैतिक निर्णयावर पडतो. आणि याच व्यवस्थेमुळे वैद्यकीय व्यवसायाला एक प्रकारची कीड लागली आहे. व्यापारीकरण, शिक्षणातला भ्रष्टाचार, गरज नसताना महागड्यात चाचण्या लिहून देणं आणि कट कमिशनची ती लाजिरवाणी प्रथा, या सगळ्यामुळे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातली विश्वासाची भिंत हळूहळू कोसळत आहे. या ढासळत्या नैतिकतेची काही उदाहरणं तर आपल्या सगळ्यांसमोरच आहेत.
कोविडच्या काळात अनेकांनी अनुभवलं की कसं काही रुग्णालयांनी आवाजवी बिलं आकारून लोकांच्या असहाय्यतेचा फायदा उचलला. इतकंच नाही तर निष्काळजीपणा इतक्या थराला गेला आहे की रुग्णाच्या डाव्या पायाऐवजी उजव्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ही केवळ एक चूक नाही तर हे संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचं प्रतीक आहे. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे जिवंत बाळाला मृत घोषित करण्याची घटना. अशा घटना केवळ विश्वासघात करत नाहीत, तर त्या संपूर्ण वैद्यकीय व्यवसायाच्या पवित्रतेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतात. ठीक आहे, परिस्थिती गंभीर आहे हे मान्य, पण अजूनही वेळ गेलेली नाही. हा गमावलेला विश्वास परत मिळवण्यासाठी आणि या व्यवस्थेला सुधारण्यासाठी काही ठोस पावलं उचलणं नक्कीच शक्य आहे. हा गमावलेला विश्वास परत मिळवण्यासाठी आपल्याला मुळापासून सुरुवात करावी लागेल. रुग्णालयांमध्ये कठोर नियम हवेत. वैद्यकीय शिक्षणात नैतिकतेचा समावेश अनिवार्य करायला हवा आणि प्रत्येक व्यवहारात पूर्ण पारदर्शकता आणायला हवी. पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं आहे, डॉक्टरांनी रुग्णाला फक्त एक केस न समजता एक माणूस म्हणून बघायला हवं. कारण विश्वास हा औषधांनी नाही तर संवादाने जिंकला जातो. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. तंत्रज्ञान प्रचंड वेगाने बदलत आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI रुग्णांचं निदान करेल आणि जनुकीय बदल करणं सुद्धा शक्य होईल. तेव्हा आजची आपली ही नैतिकतेची चौकट पुरेशी ठरेल का, की आपल्याला या नव्या नैतिक आव्हानांसाठी एक नवीन होकायंत्र तयार करावं लागेल? यावर विचार नक्की करा.